हॅलो मंडळी, कसे आहात? तर आम्ही आज परत मुलांना पार्कमध्ये घेऊन आलो आहोत. मोस्टली आम्ही विकेंडला येतो आणि ग्रॉसरीला सुद्धा जायचं आहे. तसेच आज बाहेर जेवणार आहोत, कारण की मी आज घरातल्या किचनची वगैरे स्वच्छता केली होती. म्हणजे कळतच नाहीये कुठून सुरुवात करावी. घरात एक ना एक कानाकोपरा आवरला तरी पण परत सेम घरात पसारा होतोच. तुमच्याही घरात असंच होतं का मला नक्की सांगा. आणि आज बऱ्यापैकी आवरून झालंय, त्यामुळे खूप सारी भांडी धुतली, खूप सारे बॉक्सेस वगैरे रिकामे केले, एक्स्ट्राच्या काही गोष्टी आवरल्या आणि आता छानपैकी घर क्लीन केलं. आणि आता संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत. म्हटलं आधी जेवायला द्यायच्या आणि मुलांना थोडंसं खेळू देऊयात. तर तुम्हाला तर मी सांगितलंच या व्हिडिओमध्ये काय काय असणार आहे, कारण की खूप जण मला म्हणतात की तुम्ही नेहमी मुलांना पार्कला घेऊन जातात आणि तोच कंटेंट असतो. पण ठीक आहे, जे करतोय ते दाखवायला हवं. आणि हो, दोन्ही मुलांना पार्कला खेळायला आवडतं. आपल्यालाही कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन थोडंसं विरंगुळा मिळतो, छान वाटतं. झाडं वगैरे पाहिले, लहान मुलं पाहिले की आम्हालाही छान वाटतं. त्यामुळे मग आम्ही तो सगळ्यात सोपा पर्याय म्हणून निवडतो की घरात बसण्याच्या ऐवजी विकेंडला ॲटलिस्ट मुलांना पार्कला घेऊन जायला हवं. आणि तुम्ही बघू शकता की माझी दोन्ही मुलं किती आनंदाने खेळतात. त्या दोघांचं पण सोबत खेळणं होतं, तसेच दुसऱ्या मुलांकडे पाहून पण ते खूप गोष्टी शिकतात. आणि आमचंही थोडंसं वॉकिंग होतं, फिरणं होतं, लोकही भेटतात वेगवेगळे, त्यामुळे आम्हाला छान वाटतं. तर इथे माझ्या मुलीची संध्याकाळची जेवणाची वेळ झाली होती, त्यामुळे मी छान तिला उपमा बनवून नेला होता. आम्ही तर बाहेर जेवणारच आहोत सांगितलं होतं. आणि दियान आवडीने बाहेरचं इंडियन फूड खातो. मोस्टली आम्ही इंडियन फूडच जेवतो. जरी ते प्राइसी असेल, कॉस्टली असेल, तरी आमच्या आवडीचे 1-2 रेस्टॉरंट आहेत, तिथलंच आम्ही रिपीट तेच खातो. पण आम्हाला ते सहन होतं, आवडतं, त्यामुळे मग तिथेच जायला प्रेफर करतो. आणि हा एक असा पार्क आहे अमेरिकेमधला, मॅजिकल ब्रिज नावाचा, की त्याच्या 4-5 ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे हे आहेत, आपण म्हणतो ना सेम पार्क 4-5 ठिकाणी आहे. कुठल्याही पार्कला जा, तुम्हाला सगळी प्ले स्ट्रक्चर सेम दिसतील, सगळं पॅटर्न सेम दिसेल. पण खूप वेगवेगळी म्हणजे खेळणी ते आहेत, प्ले स्ट्रक्चर आहेत, जे की मुलांना त्यांच्या ग्रोथसाठी, त्यांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर आहेत. अगदी 10 प्रकारचे म्हणजे झोके असतील, 5-6 प्रकारच्या स्लाईड असतील किंवा अजून काही असेल, सगळं वेगवेगळं आहे आणि खूप छान आहे. प्रत्येक पार्कमध्ये छान मॅट टाकलेली आहे, छान आर्टिफिशियल ग्रास आहे, जे की खूप क्लीन असतं. ह्याचा यूट्यूबवर मोठा व्हिडिओसुद्धा आहे. तुम्हाला आवडत असेल पार्कचे व्हिडिओ बघण्यासाठी तर तुम्ही नक्की तिथे जाऊन पाहू शकता. अगदी 1 ते 1.5 तास मुलं आरामात खेळतात, पण थकत नाही. घरी जाण्यासाठी सुद्धा ते रडतात की त्यांना बाहेर पडायचं नसतं. तसेच या पार्कमध्ये छान एखादी बेकरी असेल किंवा शॉप कसं असतं त्याचेसुद्धा प्ले स्ट्रक्चर बनवलेले आहेत. त्यामुळे म्हटलं चला आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूयात. भेटते मी तुम्हाला